या मंचावर गाण्यासाठी अनेक जण गावागावातून, छोट्या मोठ्या शहरातून सारेगमप मध्ये आले. काही जण थेट परदेशातून आले, काही जण आजारी असतानाही आले, तर काही परीक्षा सोडून आले. पण सगळ्यांना एकच वाटत होतं, मला फक्त जिंकायचंय. तेव्हा चला आज दुसऱ्या इनिंग मध्ये पाहूया कोण विनर होतंय ते. आजच्या दिवसाची सुरुवात झाली. अकोल्याचा ऋषभ परिसे. ही माझी आई सकाळपासून खूप टेन्शन मध्ये आहे. मला हिला सांगायचं आहे, आई डोंट वरी, मी बिलकुल चांगला परफॉर्मन्स देणार. आणि मला सांगायचं आहे की माझे बाबा पण आज आले नाहीत, पण ते पण याचाच विचार करत आहेत. त्यांचं शरीर तिकडे आहे पण मन इकडे आहे. आणि मला पण त्यांना हेच सांगायचं आहे, बाबा डोंट वरी, मी चांगला परफॉर्म करणार आणि मला पूर्ण विश्वास आहे की मी सिलेक्ट होणार. काय ऋषभ, कसा आहेस? बिंदास. अरे क्या शाबाश. वा वा वा. मग याच नोटवर आपण सुरू करूया. भेट माझी तुझी सांज वेळी घडे, आता उरी या अंबरी चांदण्यांचे सडे. भेट माझी तुझी. दूर सांजावता वाजती पैंजणी, सारखे वाटते हे तुझे चालणे. कोठे तरी कोणीतरी उंबऱ्याशी खणे. भेट माझी तुझी सांज वेळी घडे, आता उरी या अंबरी चांदण्याचे सडे. भेट माझी तुझी. वाह, क्या बात आहे, व्हेरी गुड. आय लव्ह इट. मला खूप आवडलं. ऋषभ बहुतेक एकटाच आपल्या झाडापेक्षा उंच आहे. तर त्याला काय देऊया का मेडल? नक्कीच. नक्की देऊया. थँक्यू सर. ये मग. ऋषभ आला, तो गायला लागला आणि परीक्षकांना सांगून पण टाकलं की तो या मंचावर पुन्हा एकदा येतोय. त्यानंतर आली ऋचा. चुरू चुरू बोले तो तुरु तुरु चाले, निकासवाने अंग हलविले. ससा जाई पुढे नि झाडा मागे दडे, निकासवाने हळू पाहियाले. वाटेत थांबले ना, कुणाशी बोलले ना, चालले लटू लुटू पाही. ससा ससा तो ससा की कापूस जसा, त्याने कासवाशी पैज लाविली. वेगे वेगे धाव नि डोंगरावर जाऊ, की शर्यत रे या पुरी. छान गायलीस, पण तू खूप छोटीशी आहेस ना. अजून थोडीशी मोठी हो, छान छान शिक आणि परत असंच मस्त मस्त गात ये. ऑल द बेस्ट. थँक्यू. ऋचाने प्रयत्न चांगला केला, पण हार्ड लक ऋचा. ऋचा नंतर आला मुंबईचा प्रबुद्ध. प्रबुद्ध, आज सॉलिड ड्रेस घालून आलास तू. हा, मस्त रंगीबेरंगी शर्ट. काय आहे तुझा तो? थोडे इम्प्रेशन्स. अच्छा, अरे आम्ही झालो इम्प्रेस. तू भेटशी नव्याने, तू भेटशी नव्याने, नव्याने नव्याने नव्याने. तू भेटशी
वा प्रबुद्ध, इम्प्रेस करायचा अगदी जोरदार प्रयत्न छान होता. थोडेसे उच्चार मला असं वाटलं की अजून सुधारायला पाहिजेत. प्रबुद्ध, तू थोडं इनकन्सिस्टंटली गायलायस आत्ता, त्यामुळे मला असं वाटतंय की आणखीन फुल है चांद हे तू छान गायला होतास ना ऑडिशनला, ते गाणार थोडंसं. फूल है चांद है क्या लगता है, फूल है चांद है क्या लगता है, भीड़ में सबसे जुदा लगता है, फूल है चांद है क्या लगता है, भीड़ में सबसे जुदा लगता है, फूल है चांद है क्या लगता है. केलंस तू, मला इम्प्रेस केलंस. थोडंसं सुराला इकडे तिकडे होत आहे शब्द, पण काय रे वय काय तुझं आत्ता. ऑल द बेस्ट. एक मिनिट हवंय. आता यानंतर आली औरंगाबाद कम दिल्ली कम नाशिकची आस्था मांदळे. मी स्वतः मारवाडी, म्हणजे जन्म नाही मारवाडी, पण मराठी मीडियम मध्ये शिक्षण झालं. महाराष्ट्रातच लहानाची मोठी झाल्यामुळे माझं मराठी चांगलं. आणि हिचे बाबा महाराष्ट्रीयन आहेत, पण उज्जैन मध्ये जन्म झाला, तर त्यांचं हिंदी मीडियम मध्ये झालं. त्यांचं हिंदी खूप छान. आणि मग ही कुठे शिकली? ही ऍक्च्युली मग जन्म झाल्यावर दिल्लीला यांचं ट्रान्सफर झालं, UPS म्हणजे क्षेत्रीय प्रसार कार्यालयामध्ये तिथे. तर सेंट्रल स्कूलमध्ये घातलं हिला, त्याच्यामुळे मराठी विषय नाही. यांच्याशी मी हिंदीत बोलायचे, 80 मराठीत, पण मुलं शाळेत हिंदी बोलायचे, बाहेर मित्रमैत्रिणी हिंदी. आता मराठी शिकू लागली हिंदीमुळे. आणि जस्ट ह्याचं जेव्हा ॲड आलं तेव्हा म्हणाले की चांगलं गाते, तर सूर आणि ताल पक्केत मराठीत गायला काही हरकत नाही. तर त्यांनी पहिल्या ऑडिशनसाठी, नाशिकच्या ऑडिशनसाठी फक्त 6 गाणी तयार केली. म्हणजे तेव्हापासून हिने मराठी गाणी सुरू केली आणि आज इथपर्यंत पोहोचले. नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत नाथा, विनयहीन वदता आता, विनयहीन वदता आता, नाही मी बोलत. आहे मी बोलवत आता. ये इकडे. का आलीस? हे खुणावतंय का तुला? मी तुझी अशीच नुसते आस्थेवाईकपणे चौकशी नाही करत का आलीस म्हणून. आस्थेने गातेस म्हणून तुला आम्ही देतोय.